नमस्कार, स्वादिष्ट किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आज आपण स्वादिष्ट किचनमध्ये गोपाळकाला करणार आहे। गोपाळकाला करण्यासाठी ज्वारीच्या लाह्या, मुरमुरे, भिजवून घेतलेले जाड पोहे, त्यानंतर चोचून घेतलेली काकडी, दही, डाळिंबाचे दाणे, पेरूच्या फोडी बारीक चिरून घेतलेल्या आहेत। त्यानंतर भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि मिरची, आलं आणि कोथिंबीर यांची पेस्ट करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्या कैरीचं लोणचं वापरणार आहे। हे सगळे पदार्थ मी अंदाजे घेतलेले आहेत। काला करण्यासाठी कुठलंही प्रमाण वापरायचं नाही। सुरुवातीला लाह्या आपण ज्याप्रमाणे जाड पोहे भिजवतो कांदे पोहे करण्यासाठी त्याचप्रमाणे लाह्या आपण भिजवून घेऊ। भिजवल्यामुळे त्या मऊ होतात। या अशा भिजवून घेतल्याने आपला गोपाळकाला छान असा मऊसूद होतो। सुरुवातीला आपण भिजवून घेतलेल्या लाह्या यात टाकू। त्यावरती भिजवून घेतलेले पोहे, मुरमुरे आपोआपच मऊ होतात त्यामध्ये एवढं सगळं टाकल्यावरती। चोचून घेतलेली काकडी, बारीक चिरून घेतलेल्या पेरूच्या फोडी, त्यानंतर डाळिंबाचे दाणे, भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ, या ठिकाणी तुम्ही फुटाण्यांची डाळ्यासुद्धा वापरू शकता। त्यानंतर मिरची आणि आलं आणि कोथिंबीर एकत्र मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। कैरीचं लोणचं आहे। कैरीचं लोणच्याने अप्रतिम चव लागते आणि कोथिंबीर टाकते। त्यावर आता आपण दही टाकून घेऊ। खूप आंबटही नाही आणि खूप मवळ पण नाही असं दही आहे। एक चमचा पिठी साखर घातली मी आणि चवीनुसार मीठ घालणार आहे। आता सगळं आपण मिक्स करून घेऊ। सगळं आता छान मिक्स झालेलं आहे। आता आपण कृष्णाला नैवेद्य दाखवू आणि सर्व करायला घेऊ। गोपाळकाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अशा छान चटपटीत रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया। धन्यवाद।